भगिनी, या वर्षीचं महाराष्ट्र सरकारचं 2022 आणि 23चं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नुकतंच पार पडलं. 3 मार्चला अधिवेशन सुरू झालं होतं आणि 25 मार्चला अधिवेशनाचा समारोप झाला. तर त्या अधिवेशनामध्ये आपल्या पुरंदर हवेली भागामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जे विकासाच्या बाबतीमध्ये घेतले गेले किंवा काही विषय जे जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती मांडण्याचा प्रयत्न पुरंदर हवेलीच्या जनतेने दिलेल्या संधीमुळे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आला. त्या संदर्भातली एक अनौपचारिक चर्चा आपल्या सगळ्यांच्या बरोबर करावी. त्याचप्रमाणे खरं म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये पुरंदरच्या जनतेने संधी दिल्यानंतर जसं हे 6वं अधिवेशन जे परिपूर्णपणे तरी पूर्ण म्हणता येणार नाही, कारण अधिवेशनामध्ये साधारणतः जो वेळ म्हणजे साधारणतः 15 दिवसाचा वेळ हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याच्यावरती बोलण्यासाठीच विधिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी मिळतो. तर यावर्षी फक्त ते 5 दिवस होते. त्यामुळे तसं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी दिवसांचं होतं कोविड सदृश परिस्थितीमुळे, परंतु अधिवेशन चालू असतानाच बऱ्यापैकी कोविड सदृश परिस्थिती सुधारल्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल स्टेजवरती आपण येत गेलो. परंतु त्या टेस्ट ठरलेल्या होत्या. त्यामुळे 25 तारखेला हे अधिवेशनाचा समारोप त्या ठिकाणी झाला. परंतु एक वेगळा अनुभव त्या अधिवेशनामध्ये झाला. त्यापूर्वी नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही गोष्टी मांडण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली होती. मागच्या वर्षी ते बजेटच्या अधिवेशनामध्ये काही गोष्टी मांडण्याची संधी मिळाली होती. त्या सगळ्यांचा उहापोह आपल्या सगळ्यांच्या समोर करावा, अनौपचारिक गप्पा आपल्याशी कराव्यात. काही गोष्टींचा अपभ्रंश, काही गोष्टींचा समज आपल्याकडून तयार केलेला गैरसमज असेल किंवा माझ्याकडून तयार झालेला गैरसमज असेल किंवा विरोधकांच्याकडे होत असलेला गैरसमज, ह्याही गोष्टींचा उहापोह आपल्यासमोर व्हावा म्हणूनसाठी खरं म्हणजे आधी अनौपचारिक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली. कारण आपल्याला एक कल्पना आहे की मागचे 2-2.5 वर्ष अशी सामूहिकपणे पुरंदर तालुक्यातल्या सगळ्याच पत्रकार बांधवांची म्हणजे सासवड गिरती असून आणि ग्रामीण पुरंदर तालुक्यातले सर्व पत्रकार असतील एकत्रितपणे आपली अशी अनौपचारिक पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळे आपल्या सगळ्यांना बोलवावं हे त्याच्यामध्ये माझं मत होतं. आणि त्यामुळे आपण सगळेजण खरं म्हणजे 31 मार्चची गडबड असताना मी म्हटलं की उगाच शिळ्याकडीला ऊत आणला नाही पाहिजे म्हणून लवकर हे 31 मार्चची धावपळ असतानाही लवकर पत्रकार परिषद ही घेतली, कारण ते गरजेचं होतं असं मला वाटायला लागलं. त्यामुळे त्वरेने घेतली, कारण 31 मार्च आहे. आज अनेक बँकांची सहकारी संस्थांची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि त्यामुळे धावपळ खूप असल्यामुळे मला आपल्याला 4 वाजताची वेळ दिली तरी यायला मला जवळपास 5:30 वाजले. त्याबद्दल आपली सगळ्यांची मनपूर्वक सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. आपण आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की आज जर आपण बघितलं अनेक विषय जे विधिमंडळामध्ये मी मांडले किंवा ज्या विषयांना त्या ठिकाणी मंत्री महोदयांच्याकडून सकारात्मक उत्तर आलं, अनेक खात्यांच्याकडून सकारात्मक उत्तर आलं, त्याच्याबाबतची सविस्तरपणे वेळोवेळी मी आपल्या सर्वांना पत्राने किंवा फोनद्वारे कळवलं. आपणही सगळ्यांनी पॉझिटिव्हली त्या सगळ्या गोष्टींचा प्रचार किंवा प्रसार आपल्या पत्रकारितेतून आपल्या चॅनलमधून त्या ठिकाणी केला. तर सुरुवातीला त्याबद्दल आपलं धन्यवाद मानतो. एक साधारणतः टेंटेटिव्ह संपूर्ण आराखडा आपल्यासमोर मांडतो, कारण तशी औपचारिक पत्रकार परिषद घ्यायची माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आपण जास्त प्रश्न उत्तरांच्या बाबतीत जाऊन एक साधारणतः टेंटेटिव्ह आराखडा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो की काय बोल्ड पॉईंट आम्ही त्या ठिकाणी मांडले, कुठले एक्सेप्ट झाले, कुठले इन प्रोसेस आहेत, काय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घडल्या, प्रत्यक्षात काय आहेत, काही मंडळी काय दाखवत आहेत, कारण तो खूप महत्त्वाचा विषय आहे. काही मंडळी काय दाखवतात ही आपल्या सगळ्यांची तुलना आणि जाणीव म्हणजे चुकीच्या पद्धतीने दाखवलं नाही पाहिजे मला वाटतं. आणि त्याचा म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या शक्तीचा दुरुपयोग पण काही मंडळींनी नाही केला पाहिजे आणि तो लिमिटच्या बाहेर नाही केला पाहिजे या मात्र मी अतिशय स्पष्टपणे आहे.
शेवटी प्रत्येकाला एक डिग्निटी असते, प्रत्येकाला एक परिवार असतो. आणि त्या परिवारावरती बोलता नाहीये ना, तुमच्या स्वतःला म्हणजे तसं काही असेल तर ते करावं, मग त्या लिमिटच्या बाहेर जाऊ नये असं मला वाटतं. असं आज आपण सगळ्यांनी बघितलं तर 3 मार्चला अर्थसंकल्पाचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू झालं आणि मी मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं खूप मनापासून अभिनंदन करेल की जवळपास 1,15,215 कोटीचा अर्थसंकल्पीय तरतूद असणारा अहवाल अर्थसंकल्प त्या ठिकाणी दादांनी मांडला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि उद्योग ह्या पंचसूत्रीचा फोकस करून हा संपूर्ण अर्थसंकल्प त्या ठिकाणी राज्याचा मांडला गेला. काही भागांमध्ये त्या ठिकाणी डेफिशियंट जे होतं राज्याचं, मला वाटतंय मागच्या 7 वर्षांमध्ये त्या ठिकाणी डेफिशियंट कमी करायचा प्रयत्न पहिल्यांदाच केला आहे. म्हणजे म्हणतो ना, खऱ्या अर्थाने एक अभ्यासू आणि अतिशय पारदर्शकपणे मांडण्याचा प्रयत्न, जिथे कुठे आपण कमी करू शकतो खर्च तो कमी करण्याचा प्रयत्न करून जो काही आपला संचित तोटा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याचबरोबर आज जर बघितलं तर खूप वर्षानंतर, अनेक प्रतीक्षेनंतर जे छोटे व्यावसायिक आहेत, म्हणजे ज्यांचं 10 लाखापर्यंतचा टॅक्स असतो किंवा जे व्यावसायिक आहेत की ज्यांचा व्यवसाय जो आहे त्याचा संपूर्ण टर्नओव्हर वर्षातला हा 1 कोटीपेक्षा कमी असतो, अशा व्यावसायिकांच्यासाठी पहिल्यांदा मला वाटतं मागच्या 7 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्या बजेटमध्ये प्रोव्हिजन करून या राज्यातल्या जवळपास 9 ते 10 लाख व्यापाऱ्यांना, छोट्या व्यावसायिकांना, रिटेलरला जो फायदा होणार आहे टॅक्सचा, जो प्रकर्षाने कोणी मांडला नाही. तर म्हणजे बजेट स्पीचवरती त्या ठिकाणी बोलायची संधी आम्हाला खूप कमी वेळाची मिळाली, त्यामुळे मतदारसंघातलेच विषय मांडता आले. प्रत्यक्षात ओव्हरऑल महाराष्ट्राला जो फायदा झाला तो मांडता आला नाही, कारण आपल्याकडे तसं बघायला गेलं तर सासवड, जेजुरी, नीरा ह्या भागामध्ये किंवा पुण्याच्या शहराच्या परिसरामध्ये तेवढेच व्यापारी. परंतु खऱ्या अर्थाने मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या बजेटमध्ये तोच वाटला की खूप दिवसानंतर राज्यकर्त्यांनी जवळपास 7 वर्षानंतर सर्वसामान्य व्यापाऱ्याचा विचार केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 10,000 पर्यंतचे त्यांचे टॅक्स लायबिलिटी चुकतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 100 रुपयाचं बिल जास्त टोचतं, कारण 100 रुपयाचं बिल आहे तर आपण म्हणतो 100 रुपये कधी भरू, पण त्याला दंड येतो 50 रुपये आणि 100 रुपयासाठी 150 रुपये भरायला लागतात लाईट बिलात, बरोबर. तसं तो टॅक्स आहे 10,000 रुपयेपर्यंत टॅक्स पूर्णपणे इव्हॉपरेट करून टाकला, म्हणजे पूर्णपणे काढून टाकला. त्यानंतर जे काही ज्यांचे पेंडिंग होते 2004 पासून 2019 पर्यंत जे टॅक्स लायबिलिटीज पेंडिंग होत्या, मग त्याच्यामध्ये मागच्या काळामधलं वॅटचं टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्सचे लिटिगेशन असतील, हे सगळे संपवण्याचा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि आपल्या अर्थमंत्र्यांनी घेतला. आणि 1 एप्रिल 2022 पासून मला वाटतं सप्टेंबरपर्यंत, 30 सप्टेंबर, मला कन्फर्म नाही आहे माझ्यासमोर आता बजेट बुक नाही, पण 30 सप्टेंबरपर्यंत ह्या सगळ्या टॅक्सचं कर विभाग याच्या माध्यमातून ते संपवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि 20% ह्याच्यामध्ये तो, म्हणजे मला एक्झॅक्टली पर्सेंटेज सांगता येणार नाही कारण आता ते पुस्तिका नाही माझ्याकडे, पण तो ओघात हे आलं म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर वाटते की हे बेनिफिट देणारं मला वाटते 7 वर्षानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्यासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. हा झाला पहिला व्यापाऱ्यांचा मुद्दा जो झाला तो. त्यानंतर दळणवळणामध्ये सुद्धा आज जर बघायला गेलं तर जवळपास मोठ्या प्रमाणावरती प्रोव्हिजन ही मुख्यमंत्री सडक योजनेने केली. मी राज्याबद्दल नाही बोलणार, परंतु मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून जवळपास आपल्या तालुक्यामध्ये 50 किलोमीटरचे रस्ते हे मुख्यमंत्री सडक योजनेचं त्या ठिकाणी आपल्याला त्याची मान्यता आहे. आज पानंद रस्ते हा प्रामुख्याने खूप महत्वाचा विषय, जे पंचसूत्री सांगितली त्याच्यामध्ये मी सांगते, पानंद रस्त्यांमध्ये सुद्धा जवळपास 50 किलोमीटरचे मुख्यमंत्री सडक योजनेत, पण मला करेक्ट करा, 50 किलोमीटरचे मुख्यमंत्री सडक योजना सुद्धा आणि पानंद रस्ते सुद्धा 50 किलोमीटरचे त्या ठिकाणी करण्यासंदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी तत्वता मान्यता पुरंदर तालुक्याला दिली.
पुरंदर आणि हवेली तालुक्यात. हा सगळ्यात महत्वाचा मला वाटतं दळणवळणामध्ये विषय आहे. त्यानंतर बजेटमध्ये पीडब्ल्यूडीच्या बजेटमध्ये जवळपास यावर्षी 43,96,00,000 रुपयांचे रस्ते त्याला बजेटमध्ये ना पुरंदर तालुक्यातल्या रस्त्यांना त्या ठिकाणी बजेटमध्ये मंजुरी मिळाली. त्याचप्रमाणे बजेटच्या पूर्वी आपला जो अनेक वर्ष म्हणजे जवळपास 12 वर्ष झाले आता 2009 पासून पालखी मार्गावरती असणारा सासवडचा पूल तो मधल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये 2 वेळा पाण्याखाली गेला होता आणि संपूर्ण करा नदीवरती केवळ एका पुलवरनं रस्त्याची वाहतूक चालू होती, ते म्हणजे बेलसरच्या पुलावर. तर ह्या पुलाला सुद्धा त्या ठिकाणी ॲडिशनल प्रोव्हिजन करून जवळपास 8 कोटी रुपये त्याच्या लँड ॲक्विजिशन आणि पुलासाठी मिळवून एकत्रितपणे त्यालाही मान्यता बजेटच्या अगोदर त्या ठिकाणी देण्यात आली. त्याचप्रमाणे सासवड जेजुरी नगरपालिकांना जवळपास 6 कोटी रुपये दोन्ही नगरपालिकांना मिळून आणि अधिकचे 2,55,00,000 रुपये सासवड नगरपालिकेला असे नावीन वैशिष्ट्यपूर्ण टोकमधून त्या ठिकाणी हा निधी उपलब्ध झालेला आहे, जो रस्त्यांच्यासाठी आपण प्रामुख्याने वापरणार आहोत. हा दळणवळणाच्या बाबतीमध्ये झालेला आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या पंचसूत्रीमध्ये बजेटमध्ये हे बेनिफिट त्या ठिकाणी आपल्या पुरंदर तालुक्याच्या ह्याला मिळालेले. त्याच्यानंतर पुरवणीमध्ये सुद्धा आता जे नवीन अपग्रेड केलेले रस्ते त्याच्यामध्ये झेंडेवाडीपासून ते पांडेश्वरपर्यंतचा रस्ता ह्या पूर्ण रस्ता जो आहे त्याच्यासाठी सुद्धा जवळपास 27 कोटीची मागणी आम्ही पुरवणीमध्ये केलेली आहे. त्याला तत्वता मान्यता त्या ठिकाणी आदरणीय पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे. तीही शक्यता माझी अशी आहे की त्याची मंजुरी लवकरच आपल्याला त्या ठिकाणी हा फायदा दळणवळणाच्या बाबतीमध्ये पुरंदर हवेलीला त्या ठिकाणी मिळालेला आहे. याच्याबरोबर जो रिंग रोड आपल्या तालुक्यामधून जातोय, खरं म्हणजे तालुक्यामध्ये रिंग रोड जात असताना एकाच ठिकाणी ऍक्सेस येतात, परंतु जो एका ठिकाणी असला तरी मोठ्या प्रमाणावरती त्या रिंग रोडमुळे विकास त्या भागामध्ये म्हणजे दिवे पंचक्रोशीच्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि काही ठिकाणी आणखी राज्य मार्गावरती म्हणजे आपला कोंडवा सासवड रोड त्या ठिकाणी तुम्ही ऍक्सेस ठेवावा अशी त्याच्यात मागणी करतो. तर हे करत असताना त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रोव्हिजन ही राज्याच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी केली. त्यानंतर पंचसूत्रीमधला दुसरा विषय येतो तो म्हणजे कृषी. कृषीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी सीताफळ इस्टेटची मागणी ही आपल्या दिव्यामध्ये ते कृषी खात्याचं 50 एकर क्षेत्र एकूण 100 एकर क्षेत्र हे आपलं त्या ठिकाणी दिव्यामध्ये आहे. त्याच्यातलं 50 एकर क्षेत्रामध्ये कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून राहुरी विद्यापीठाचं संशोधन केंद्र चालतं आणि 50 एकरामध्ये त्या ठिकाणी छोटीशी रोपवाटिका होती. तर त्या रोपवाटिकेला आपण कन्वर्जन करून फळरोपवाटिका आणि त्याचं कन्वर्जन करून सीताफळ इस्टेट याची मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे. या बजेटमध्ये पण त्याची मागणी आपण प्रामुख्याने केली आहे. बजेटमध्ये जरी त्याची घोषणा झाली नसेल तरी मला खात्री आहे की लवकरच सीताफळ इस्टेटची घोषणा कृषी खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती ना आपल्या पुरंदरच्या शेतकऱ्यांना होईल. सीताफळ इस्टेटचा कन्सेप्ट असा आहे की ज्याप्रमाणे मागच्या वर्षी पैठणला सिट्रस इस्टेट संत्र्याची इस्टेट म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं. त्याच्यामध्ये सर्व आपल्या तालुक्यातले सीताफळ शेतकरी हे एकत्रित करून त्या इस्टेटची स्थापना करतोय कृषी खात्याच्या माध्यमातून. त्या ठिकाणी प्रोसेसिंग त्याचं प्लांटेशन प्रोसेसिंग त्याची प्रक्रिया पॅकेजिंग एक कॉमन ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टीमधनं शेतकऱ्याला सीताफळ लावण्यापासून ते सीताफळाचा पल्प विकण्यापर्यंत सीताफळाचं ग्रेडिंग करून पूर्ण सीताफळ मार्केटमध्ये विकण्यापर्यंत त्या ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणारी एक मध्यवर्ती संस्था म्हणून त्या सीताफळ इस्टेटचा उपयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्या पुरंदरमध्ये त्याचा होणार आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आणि आपल्याही सगळ्यांनी कल्पना आहे की सीताफळ हे पीक आपल्या तालुक्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे असणारी क्वालिटी आपल्याकडे असणारी सीताफळाच्या बाबतची म्हणजे शेतकऱ्यांच्या मध्ये अवेअरनेस निश्चितपणे त्याच्यामुळे खूप मोठा फायदा सीताफळ इस्टेटला होणार आहे. हे कृषीच्या बाबतीमध्ये झालं.
मागच्या वर्षी राज्य सरकारला आम्ही सातत्याने सगळेच आमदार मागणी करत होते. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी तो काय म्हणतो आपण त्याला कागद हस्तांतरीकरणाच्या कागदासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध नव्हता. परंतु आता शेतकऱ्यासाठी जवळपास 75,000 रुपये अधिकचा निधी त्या ठिकाणी राज्य सरकारने ह्या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन केलेली आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा कृषीच्या बाबतीतला विषय म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2019ला महाविकास आघाडीचं सरकार उभं राहत असताना आणि निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी कमिटमेंट केलं होतं की सर्वसामान्य शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी द्यायची. त्याचबरोबर जवळपास आपले जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान ते रेग्युलर आहेत म्हणून त्या ठिकाणी द्यायचं. कर्ज माफीच्या याच्यामध्ये जवळपास 72 कोटींपेक्षा जास्तचा निधी आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आला. आजही रेग्युलर कर्जदार जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्याची मागणी मी केली होती. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला किंवा काय त्याची मागणी केली आणि आणायचे त्याला मान्यताही अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली. कारण आमच्या सगळ्याच आमदारांचा आणि खरं म्हणजे अर्थमंत्र्यांचाही जो जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी कमिटमेंट त्याची केली होती 2020च्या बजेटमध्ये आणि त्यामुळे त्याची घोषणा त्या ठिकाणी केली गेली आणि 20,000 जे 50,000 रुपये अनुदान आहे ते यावर्षी एप्रिलमध्ये त्या ठिकाणी सगळ्याच रेग्युलर कस्टमरला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जो क्वांटम आहे तो आपल्या तालुक्याचा जवळपास 15,083 शेतकऱ्यांना पुरंदर तालुक्यातला हे 50,000 रुपयाचं जे बेनिफिट आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे. हा कृषीच्या बाबतीमध्ये जो ही आहे तो त्या ठिकाणी झाला आहे. त्याचबरोबर फळरोप वाटिका ही आपण आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये त्याची मागणी केलेली आहे. त्या मागणीच्या साधर्म्याने फळरोप वाटिकेच्या मागणीबरोबर आपण अंजीर असेल, सीताफळ असेल आणि चिक्कू असेल याची फळरोप वाटिका मोठ्या प्रमाणात व्हावी. कारण जेणेकरून त्याचा प्रसार आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या रोपं त्या ठिकाणी उपलब्ध व्हावे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. हा एक मुद्दा प्रामुख्याने त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कृषी मंत्र्यांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की पुण्याच्या जवळ पुरंदर तालुका आहे या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शासकीय जमीन आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. आम्हाला शासकीय कृषी विद्यापीठाला मान्यता पुरंदर तालुक्यामध्ये द्यावी. कारण आता पुणे शहर होत चालते. त्यामुळे जर पुणे शहराच्या जवळ पुरंदर तालुक्यामध्ये शासकीय विद्यापीठाला त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाला मान्यता मिळाली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. हेही कृषीमध्ये आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. हे आपल्या सगळ्यांच्या कानावरती त्या ठिकाणी असावं, आपल्या सगळ्यांना माहिती असावी याच्यासाठी ही माहिती देते. कृषी महाविद्यालय का? कृषी महाविद्यालय. त्यानंतर दळणवळण ह्या विषयामध्ये रस्ताही येतो, दळणवळण ह्या विषयामध्ये वाहतूक पण येते. आज आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की सगळ्यात मोठं कमर्शियल लायसन्सचं सेंटर RTOचं हे आपल्या दिवे भागामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. आज त्या दिवे RTO सेंटरमध्ये जवळपास 2,000 लायसन्स हे रोजचे कमर्शियल व्हेकलचे त्या ठिकाणी केले जाते. डिसेंबर 2022 पर्यंत ती संख्या 5,000 लायसन्स पर्यंत पोहोचली. म्हणजे त्याच्यामध्ये रिक्षापासून मोठ्या 4 व्हीलर गाड्यांपासून मल्टी ॲक्सेल म्हणजे 10 टायरच्या गाड्या 20 टायरच्या गाड्यांपर्यंत सगळ्या कमर्शियल व्हेकलला त्या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती आहे आता केंद्र सरकारचा नियम आहे एकतर कमर्शियल गाड्या दरवर्षी रजिस्टर कराव्या लागतात. दुसरं म्हणजे कमर्शियल गाड्यांना तर 15 वर्षाची लाईफ आहे. 15 वर्षानंतर त्या गाड्या स्क्रॅप कराव्या लागतात. आणि हे सगळ्यात मोठं सेंटर RTOचं ते आपल्याकडे आलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये 2004च्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या RTO सेंटरला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. त्याचं डेव्हलपमेंट आता केलं. त्या RTO सेंटरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी राज्यातलं परिवहन खात्याचं ट्रेनिंग सेंटर हे त्या 27 एकराच्या क्षेत्रामध्ये आपण त्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्याचा प्रोजेक्ट सगळा तयार झाला आहे. तो लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर मी सादर करेन. त्याची मान्यताही प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला लवकरच मिळणार आहे. तर तो खूप मोठा प्रकल्प आहे ना, शासकीय प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये ते परिवहन खात्याच्या बाहेर. तर त्याचा लॉंग टर्ममध्ये बेनिफिट खूप मोठा मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे आज आपल्या तालुक्यामध्ये
जेजुरी असेल, आपल्या तालुक्यामध्ये नारायणपूर असेल, आपल्या तालुक्यामध्ये बालाजीचं मंदिर असेल, भुलेश्वराचं मंदिर असेल, कानिकनाथाचं मंदिर असेल, सासवडचं सोपानकाकांचं मंदिर असेल, संगमेश्वराचं मंदिर असेल, पाटलेश्वरचं मंदिर असेल, ह्या सगळ्या डेस्टिनेशनमुळे खऱ्या अर्थाने फ्लोटिंग पॉप्युलेशन किंवा लोक आहेत ना पुरंदरमध्ये त्या ठिकाणी येतात. आपल्याकडे दिवे घाटापासून जेजुरीपर्यंत हॉटेलची लाईन प्रत्येक ठिकाणी दिसते. त्याचं कारण काय की येणारं जे भाविक आहेत त्याच्यामुळे ही व्यवसायाची वृद्धिगत होती. त्याचप्रमाणे या RTOच्या लायसन्समुळे जवळपास प्रत्येक गाडीबरोबर येणारे मिनिमम 4 लोक जरी धरले तर तुम्ही अंदाज लावा की रोजचं 20,000चं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे आपल्या त्या दिवे सेंटरला त्या ठिकाणी असणार आहे. तर ही कृती आपण त्या ठिकाणी, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी करतो. हे आपल्याला प्रामुख्याने मला त्या ठिकाणी दळणवळणच्या बाबतीमध्ये किंवा ह्याच्या म्हणजे काय म्हणतात आपण ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये, RTOच्या बाबतीमध्ये आपण ते करतो. आणि त्याच्याबरोबर पूर्ण राज्याचं ट्रेनिंग सेंटर वाहतुकीचं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज पुणे जिल्हा हा डेट्रॉइट म्हणून ओळखला जातो. कारण 10पेक्षा जास्त ऑटोमोबाईलच्या उत्पादक कंपन्या या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आज जर हे RTOचं सेंटर आलं तर भविष्यामध्ये एखादं ऑटो हब करायला आपल्या तालुक्यामध्ये अतिशय योग्य असं त्या ठिकाणी गोष्ट होऊन जाणार आहे. आणि भविष्यामध्ये तोही संकल्प आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपण जो 25 सूत्रीतला 4था भाग आला मनुष्यबळ त्याच्याकडे येतोय की RTOच्या ह्या हबमुळे मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय त्या ठिकाणी वृद्धिगत होत आहेत, आणखी वाढणार आहेत. RTOच्या या सेंटरमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये नंबर प्लेट असतील, क्रॅक असतील, इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी व्हेकलसाठी लागतात, कमर्शियल व्हेकलसाठी, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर क्रीडांगण आपण त्या ठिकाणी दिव्याला केलेले याची कल्पना आपल्याला आहे. 2009ला शिल्लक राहिलेल्या पैशामध्ये आणि त्याचं असणारं व्याज 10 वर्षाचं. त्याच्यातनं आपण पूर्ण 400 मीटरचा ट्रॅक त्या ठिकाणी केलं. आम्ही केलेलं काम त्या ठिकाणी ते आदरणीय अर्थमंत्र्यांसमोर आणि क्रीडा मंत्री सुनील केदार साहेबांच्या समोर मांडलं. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद आहे की जवळपास आपल्या पुरंदर तालुका क्रीडा संकुलासाठी 10 कोटी रुपयांची म्हणजे आर्थिक तरतूद करण्यासंदर्भातली मान्यता वित्तमंत्र्यांनी आणि क्रीडा मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले. तोही प्रोजेक्ट आता आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. लवकरच तोही प्रोजेक्ट आपल्यासमोर सादर करतो आहोत. आता क्रीडांगणाचं जे आहे ते फायनल स्टेजला आहे. तिथे काही ग्राउंड आम्ही तयार केलेले आहेत आणि त्या ग्राउंडच्या धर्तीवरती ते क्रीडांगण ऑलरेडी आम्ही लोकार्पण अजून त्या क्रीडांगणाचं झालं नाहीये, उद्घाटन झालं नसलं तरी मुलांनी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायला आणि याला सुरुवात केलेली. ट्रॅकमध्ये काही दुरुस्त्या होत्या त्याही आम्ही करतो आहोत. आणि त्याच्याबरोबर कारण काही मंडळी त्या ठिकाणी टीका करतात की कुठं उद्घाटन झालं, कुठं लोकार्पण जरी झालं नसलं तरी त्याचा वापर आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि ते क्रीडांगण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या क्रीडांगणामध्ये सगळे गेम्स, त्याच्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, कुस्ती असेल, पूर्णपणे सगळ्या जॅव्हलिन पासून शॉर्टपुट पर्यंत म्हणजे ज्या पोलीसच्या भरतीसाठी किंवा आर्मीच्या भरतीसाठी लागतात त्या सगळ्या गेमच्या सुविधा त्या ठिकाणी आउटडोअर आणि इनडोअर ह्या दोन्ही करतो आहोत. त्याचबरोबर स्विमिंग पूल सुद्धा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करतोय. 30 मीटरची शूटिंग रेंज, ज्या शूटिंग रेंजसाठी आता पुणे जिल्ह्यामध्ये केवळ आपल्याला बालेवाडी स्टेडियममध्ये त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये शासकीय ह्याच्यामध्ये ती शूटिंग रेंज आहे. हडपसरच्याही मुलाला बालेवाडीपर्यंत जावं लागतं. परंतु येणाऱ्या 8-9 महिन्यानंतर किंवा 10 महिन्यानंतर ही सुविधा आपल्या दिवे या गावाला, आपल्या दिवे या आपल्या तालुका क्रीडांगणामध्ये त्या ठिकाणी सुरू होतं. तर ही जे आहे ते मला वाटतं मनुष्यबळाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलंय. उद्योगांच्या बाबतीमध्ये सुद्धा MIDCचे छोटे क्लस्टर आणि छोटे इंडस्ट्रियल पार्क करावेत अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी केलेली. आता मला माहित नाही या व्हिडिओमध्ये आहे का त्याची मी माहिती आपल्याला सविस्तरपणे देतो. काय जी भाषणं आम्ही केलेली आहेत, ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत विधिमंडळामध्ये किंवा काय त्याची लेखी स्वरूपामध्ये सुद्धा आमच्याकडे त्याची माहिती येते. त्याला साधारणतः 15 दिवस लागतील आम्हाला. ती आल्यानंतर ती मी आपल्या सगळ्यांना शेअर करेन की जेणेकरून आपल्याला त्या सगळ्यांची माहिती त्या ठिकाणी मिळेल.
तर तीही माहिती मी आपल्या सगळ्यांना देतो. अशा प्रकारे ते पंचसूत्रीचं बजेट त्या ठिकाणी मांडलं गेलं. त्याच्यातून अनेक गोष्टींचा लाभ हा पुरंदर हवेलीच्या जनतेला त्या ठिकाणी झाला आहे. त्याचबरोबर आपण बघितलं असेल की सगळ्यात मोठा प्रश्न हा पुण्याच्या टॅक्सचा होता. पुण्याच्या टॅक्समध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये जी गावं अंतर्भूत झाली त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही कारण तो खालचा विषय. परंतु त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये प्रकर्षाने लढाई देऊन सातत्याने मी गेली 2.5 वर्ष त्या टॅक्सच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या अगोदरपासून भांडतो आहे. म्हणजे मी लोकप्रतिनिधी व्हायच्या अगोदरपासून आणि आजही भांडतोय. आणि त्याचा निश्चितपणे या कायदे मंडळामध्ये विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करून त्याच्याबाबतची माहिती आणि त्याच्याबाबतची सविस्तर मीटिंग लावून त्याचा निर्णय घेण्याबाबत सरकारला आणि नगरविकास खात्याला त्या ठिकाणी भाग पाडतो आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये निश्चितपणे मला यश मिळेल. आणि जे सर्वसामान्य माणसांच्यावरती टॅक्स लावला जातो तो टॅक्स निश्चितपणे तो टॅक्सचा भोगदंड त्या ठिकाणी 2024 पर्यंत कमी होईल. त्याचबरोबर कचरा डेपो आपण सासवडच्या जवळपास 92-93 पासून कचरा डेपो बघतोय. कारण त्यावेळेस एकच मार्ग होता सासवडला यायला. 92-93 पासूनचा कचरा डेपो आहे. अनेकांनी मागणी केली, अनेकांनी गोष्टी केल्या. आज खरोखर त्या कचरा डेपोमध्ये 1000 कोटींपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार झाला. काही वेळेस बोलताना माझी जीभ घसरते, तुमची जीभ घसरते. त्याचा अपभ्रंश किती पातळीवरती करायचा हे काही अतिविद्वानांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्या 1000 कोटींचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला त्याची चौकशी झाली पाहिजे याची मागणी मी केली. त्याबरोबर त्या कचरा डेपोच्या रेडियस 5 किलोमीटरमध्ये आपण जर सविस्तरपणे ऐकलं तर 5 किलोमीटर रेडियसमध्ये 1.5 लाख लोकसंख्या आहे. 1.5 लाख लोक राहत आहेत. धुळीचे कण तुम्ही संध्याकाळी बघितलं असेल तिथं धुळीचे कण आहेत. तिथं त्या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. लोकांना घशाचे त्रास आहेत. लोकांना दृष्टीचा त्रास म्हणजे दिसण्याचा त्रास झालेला आहे. लोकांना हृदयाचे त्रास सुरू झालेत. लोकांना किडनीचे त्रास सुरू झालेत. लोकांना किडनी स्टोनचे त्रास सुरू झालेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तिथे प्रदूषणामुळे सर्वसामान्य माणूस विचलित आहे. जमिनीमध्ये पाणी जे आहे वॉटर ते संपूर्णपणे खराब आहे. आणि ही अवस्था असताना त्या ठिकाणी त्याची मुदत ही 2015ला त्या कचरा डेपो केली. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने मागणी करतो तो कचरा डेपो परिपूर्णपणे बंद करा. आणि आपण बघितलं असेल पुण्यातले आमदार आदरणीय तुपे साहेब आणि आदरणीय सुरेश टिंगरे अण्णा यांनी सुद्धा त्याबाबत मला साथ त्या ठिकाणी दिली. मला खात्री आहे की त्या बाबतीमध्ये निश्चितपणे काहीतरी निर्णय सरकारला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे काही मंडळींनी माझ्या बंधूंच्यावरती टीका केली. खरं म्हणजे मी त्यांचं माहिती अपग्रेड करायला इच्छा मला झाली की माझे बंधू जरी 2016 पासून की 17 पासून मला एक्झॅक्ट माहित नाही त्यांनी काय म्हटलं ते, परंतु माझे बंधू हे स्मार्ट सिटी याच्यासाठी त्या पुणे कॉर्पोरेशनमध्ये स्मार्ट सिटीचा डेस्क त्यांच्याकडे होता. त्यांचं पीएमपीचा डेस्क त्यांच्याकडे होता. पुण्याचे उपायुक्त म्हणजे अतिरिक्त आयुक्त पुण्याचे म्हणून ते कारभार बघत होते. त्यांच्याकडे कधीही कचरा हा विषय नव्हता. त्यांच्या डोक्यामध्ये कचरा असतो ना त्यांनाच तो कचरा दिसतो. आणि खरोखर मला म्हणायचं कुठली गोष्ट आज आपण पत्रकार एखादी गोष्ट आज मला तुम्ही आमदार केले आज मी कुठल्याही ब्लंटली काही गोष्टी नाही बोलू शकत. सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही बोललं पाहिजे. एक बातमी शिळ्या किडीला 3 दिवस जर डायरेक्टली रोज वेगवेगळी बातमी करून करणार ते चुकीचं आहे. असं तर मला त्याच्यावरती जास्त बोलून महत्व नाही वाढवायचं. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आज डेडिकेटेडली प्रामाणिकपणे तळमळीने मला लोकांनी जबाबदारी दिली आहे. लोकांच्यासाठी मला वाटते आज मी कमीत कमी 8 तास काम करतो. आजही मी सकाळपासून सकाळी 7ला माझा दिवस सुरू झालाय. आत्ताही मी तुमच्या समोर आहे. इथून पुढेही मला कार्यक्रम आहेत आणि डेडिकेटेडली काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. मला वाटतंय प्रामाणिकपणे मागचे 2.5 वर्ष पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी जे काही जनतेने जबाबदारी दिली ती परिपूर्णपणे पार पाडायचा प्रयत्न मी त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. अनेक संकल्पना आज त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण बघितलं असेल एक सेंटर ऑफ एक्सिलन्स आज आपल्या सासवडच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये त्या ठिकाणी उभं करतो. तुम्ही लायब्ररी देखील बघितली असेल. तुम्ही त्या ठिकाणी उभं केलेलं मल्टीपर्पज हॉल बघितला किंवा त्याची असणारी संकल्पना बघितली असेल. तुम्हाला राज्यात पण आणि देशात कुठे दिसणार नाही. आज सासवडमध्ये झालेल्या डेव्हलपमेंट ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या
आज जेजुरीमध्ये सुद्धा मल्हार नाट्यगृहाचं भूमिपूजन आम्ही करतोय येत्या 15 दिवसामध्ये, आचार्य सभागृहाच्या धर्तीवर. जेजुरीमध्ये ते होतंय. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्ही कमिट केलेल्या आहेत त्या त्या गोष्टी परिपूर्णपणे लोकांच्या पर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. आज तुम्ही बघितलं असेल 10 वर्ष 2009-2008 पासून आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय सातत्याने. आणि मी नाही मागणी करत आहे, या राज्यातल्या संप्रदायातल्या माऊलींच्या पालखीबरोबर असणारा प्रत्येक वारकरी, आणि तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे की तो मागणी करत होता जेजुरीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पालखीचा व्हावा. ॲक्विजिशन होऊ शकलं नाही, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची पालखी जाण्याची सुविधा होऊ शकली नाही. तुम्ही सर्वच पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी 1.5 फुटाच्या चिखलामध्ये पालखी त्या ठिकाणी राहिलेली आहे. आज त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला, आपल्या जिल्हा कमिटीने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि 8 एकर जागा होळकर तलावाला लागून त्या ठिकाणी आपण उभी केली. तुम्ही बघितलं असेल आज लपच्या माध्यमातून होळकर तलाव पेशवे तलावाचं काम त्या ठिकाणी जेजुरीमध्ये. सासवडमध्ये संगमेश्वर मंदिर तीर ते सोपानकाका तीर या संपूर्ण घाटाचं काम आपण, ते मला सांगायचं राहिलं की आपले पर्यटन मंत्री जे आहेत आदित्य ठाकरे साहेबांनी त्याला विशेष मान्यता दिली. आता काय होते माहितीये का, आदित्य ठाकरे साहेबांनी दिलं तरी म्हणतात आम्ही चाललं, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं, आता खाते तुमच्याकडे आहेत मान्य आहे ना, आम्ही कुठे. आणि मी काय म्हणतो माहिती का, याला नारळ फोडायला आम्ही कधीच अडवत नाही. मी तर नारळ पण फोडत नाही. मी म्हणतो त्या गावातल्या सगळ्यात ज्येष्ठ माणसांनी किंवा सगळ्यात तरुण माणसांनी नारळ फोडावं. आणि प्रामाणिकपणे माझी माहिती की मला सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करायचे, तुमचं नाव लावा, पाठी लावा, पुतळे उभा राहा. मला फक्त जे काही घडलं नाही या तालुक्यामध्ये, आज कोंड्यासारख्या गावामध्ये, त्या गावामध्ये कधी रस्ता झाला नव्हता, त्या गावामध्ये रस्ता त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही केलं. गुरोळीमध्ये तीच परिस्थिती आहे. आज त्या ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस प्लॅनिंगला कोमलनगर मधले कोमल साहेब होते, त्या काळामध्ये तो रस्ता झाला खळदच्या हायवे पासून ते बीडच्या फाट्यापर्यंत कोमलनगर येतो. तो आज PMRDC बसवला. आता काही म्हणते काय म्हणतात आम्ही बसवलं, मी काय म्हणतो मान्य तुम्ही बसवलं, अरे तुम्हीच मला दिलं ना लोकप्रतिनिधी म्हणून. मी तर माझ्या खिशातले आणले नाही ना, तुम्ही तुमच्या खिशातले आणले. हे जे आहेत ते लोकांचेच पैसे आहेत ना. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची की आज मला जी जबाबदारी दिली, माझी जबाबदारी आहे या तालुक्यामध्ये जे काही कमी पडेल ते त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला सुविधा द्यायच्या, ते करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे तळमळीने करायचा प्रयत्न करील. अनेक प्रकल्प आणले, म्हणजे आज खरं म्हणजे आणखी सांगण्यासारखे ओघाने आपल्या चर्चेमध्ये त्या निघतील. मी आपल्याला वेळोवेळी त्या गोष्टी आपल्याला सांगतात. सोनवडी गाव सुद्धा मला आठवतं त्याप्रमाणे कितीतरी वर्षानंतर सोनवडी गाव त्या ठिकाणी होतं. इलेक्शन आता तुम्हाला कोथळ माहिती, तुम्ही बघताय काय ट्रान्सफॉर्मेशन झालं कोथळ गावामध्ये, ते आता मी सांगायची आवश्यकता नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. असं सांगण्यासारख्या अनेक गोष्टी ज्या मी 2.5 वर्षामध्ये केल्या, परंतु मला म्हणायचं की किती कोटी आणले हे मला नाही सांगायचं कोणाला. जे मी केलं की जिथे गरज आहे, आज जर तुम्ही बघितलं जे गरजेच्या गोष्टी त्या करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. आणि निश्चितपणे आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे त्याचा पूर्णपणे पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे. दादांचा पाठिंबा आहे, आदरणीय थोरात साहेबांचा पाठिंबा आहे, अशोकराव चव्हाण साहेब माझ्या पाठीमागे गंभीरपणे आहे. या राज्यातले सगळे महाविकास आघाडीचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, आदरणीय महसूल मंत्री असतील, PWD मिनिस्टर, असे कुठलेही नाही, पर्यटनचे मंत्री आदित्य ठाकरे साहेब सुद्धा माझ्या पाठीमागे कमिट. त्यांनी मला कमिट केलंय की संगमेश्वरच्या उद्घाटनाला मी, भूमिपूजनाला मी येणार आहे सुप्रियाताईंच्या बरोबर. कारण तो घाटच असा करतोय की त्या ठिकाणी पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी, तोही आम्ही त्या ठिकाणी संकल्प घेतलेला आहे. तोही मी प्रोजेक्टरवरती 2 मिनिटं जर माझा मोबाईल कनेक्ट झाला तर तुम्हाला दाखवतो. घाट पूर्ण जो घेतलेला, मागाशी अर्धवट राहिलेला, अशा कितीतरी प्रकल्प त्या ठिकाणी घेतले. आपण जर त्या ठिकाणी बघितलं, माझ्या भाषणामध्ये कुठेतरी मी उल्लेख केलेला आहे की या तालुक्यामध्ये जसं हिस्टॉरिकल वॉक त्यांनी केले, तशा प्रकारे हिस्टॉरिकल ट्रेक व्हावं, ते संकल्पना आवडली मला. त्याच दिवशी माझं भाषण झाल्यानंतर संध्याकाळी सुप्रियाताईंच्याबरोबर चर्चा झाली आणि आम्ही ते ठरवलं की एकत्रितपणे ना हिस्टॉरिकल ट्रेक आणि हिस्टॉरिकल सफारी, म्हणजे गाडीतनं हिस्टॉरिकल जागा बघत जायचं आणि ट्रेकनी सुद्धा डोंगरांनी सुद्धा हिस्टॉरिकल जागा बघत जायचं, अशा प्रकारचं संकल्पना आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. असं
ओघात बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. चुकून जर काही चुकीचं बोललं असेल तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पोलीस स्टेशनसाठी मागणी केली आहे ना, तर त्या सगळ्या गोष्टींची मागणी केलेली आहे. ही आपल्याला विनंती करतो. आपले जर काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारावे. काही भाषणांचे व्हिडिओ क्लिप आहेत त्याही दाखवतो. तिथं जीव घसरले असेल तर तेही दाखवतो किंवा ती तुमच्याकडे ऑलरेडी पोहोचलेले जीव घसरले. कारण चुकीच्या गोष्टी खूप लवकर पोहोचतात. त्यामुळे अजून तर काय आता त्याच्यामध्ये एक खरं म्हणजे दुसरा एक गोष्ट की याच्यामध्ये आदरणीय संग्रामदारांचा उल्लेख काही मंडळींनी केला. जलसंधारणच्या आता काय असतं की बजेटमध्ये आता आपल्यालाही सगळ्यांना कल्पना असं सांगतो की सगळ्यात अगोदर बजेटवरती बोलण्याची संधी मिळते. त्यावेळेस सुद्धा नवीन आमदार म्हणून मला फक्त 2 मिनिटांची संधी होती, 4 मिनिटं बोलतो. अध्यक्ष महोदय बोलावं लागतं कारण वेळ मिळाला पाहिजे. आता काय झालं माहिती का, मी आमदार आहे, तुम्ही सगळे पत्रकार आहे, त्यामुळे तुम्ही मला गप्प असं म्हणू शकत नाही. त्यामुळे मी किती वेळ बोलतो. तसं काय असतं की सिनियर आमदारांना किंवा सिनियर मंत्र्यांना कोणी गप्प असं म्हणू शकत नाही. काही काहींचे रेकॉर्ड असे आहेत की 8 तास भाषण केले त्यांनी विधिमंडळावर. आता तुम्ही बघितलं असेल काही लोक आम्ही वाट बघत बसतोय. आज जयंत पाटील साहेबांचं जर भाषण बघितलं तर आपण त्या दिवशी जे केलेलं होतं त्याच्यामध्ये 9:39 त्यांनी संग्राम थोपटेंचा उल्लेख केला की संग्राम थोपटे साहेबांनी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये केलं. कारण त्याची चिठ्ठी मी दिली कारण मला संधी नव्हती जलसंधारण बोला. तुम्ही म्हटलं दादा तुम्ही तरी बोला जलसंधारणवर. दादांना ती चिठ्ठी दिली. दादा त्याचा उल्लेख फक्त पुरंदर गुंतवणुकीपुरता केला, परंतु मी सविस्तर पत्र त्या ठिकाणी तिथंच लिहून दिलं. ते मी जयंत पाटील साहेबांना दिलं. 9:50 जयंत पाटील साहेबांनी त्याच्यावरती उत्तर दिलं. त्या उत्तरामध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटलंय संजय नवीन आमदार आहे, त्याला संधी मिळाली नाही, पण त्यांनी मला पेपरवरती त्या ठिकाणी त्याची माहिती दिली. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये जो परिंच्या ऐवजी सोमवारीवरनं पाणी उचलावं याच्याबाबत आम्ही सविस्तर अहवाल तयार करतो आहोत. त्याची टेक्निकल तांत्रिक दृष्ट्या त्याची तपासणी आम्ही करतो आहोत. त्याचबरोबर जो लाईन बदलली होती म्हणजे जुनी लाईन नंतर नव्याने लाईन घेतली होती तीही दुरुस्तीच्या बाबतीत तांत्रिक अहवाल तयार करतोय. हा एक प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं होतं. तो व्हिडिओ मला वाटतं आता ह्याच्यात नसेल तर तुम्ही लवकर शेअर करता आला का, तोही त्याचं उत्तर तुम्हाला ऐकायला मिळेल. दुसरं म्हणजे पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये त्यांना मांडलं होतं, त्याच्याबाबत सुद्धा ते त्वरेने त्यासाठी निधी उपलब्ध करतात जेणेकरून कमांड एरियातल्या ज्या गावांपर्यंत पोहोचायचं राहिलंय त्या गावांपर्यंत आपल्याला पोहोचता येणार आहे. आज पुरंदर उपसाच्या कमांड एरियातले जेवढे पाझर तलाव आहेत त्या पाझर तलावांना लघु पाटबंधारे खात्याच्या आणि पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून त्यांना आपण त्या पाझर तलावांना आपण साठवण तलावांमध्ये करतोय की जेणेकरून पुरंदर उपसाचं पाणी साठवावं. ही माहिती पण मला आपल्या सगळ्यांना द्यायची. खरं म्हणजे खरोखर 2.5 वर्षांनी बोलतो त्यामुळे काय सांगू आणि काय नको असं झालंय मला. अनेक म्हणजे पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असेल की 3 दिवसांपूर्वी आम्ही मिटिंग त्या ठिकाणी घेतली होती. सगळ्या प्रादेशिक योजना आपण त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातली 100% गावं हे रेट्रोफिटमेंटमध्ये घेतली. 100% गावं आणि एक आम्ही निश्चित आकृतीबंध तयार केलेलं आहे. म्हणजे पोंढ्यापासून पांडेश्वरपासून बावडीपर्यंत सगळे गावं जे आहेत ना सगळे गावं पुरंदर तालुक्यातले गराडे धरण असेल, घोरवडी धरण असेल, नादरे धरण असेल, पिलनवाडी धरण असेल, मांडकीचा डोहा असेल, बीरचं धरण असेल, ह्या 12 सोर्सनी सगळ्या पाण्याच्या योजना ह्या रेट्रोफिटमेंटनी व्हाव्यात. म्हणजे त्याचा अर्थ हा आहे की हे पैसे खायच्यासाठी नाही स्कीमा, तर ज्या जुन्या स्कीम आहेत त्या स्कीमला जोडून ह्या रेट्रोफिटमेंट व्हाव्या. 12 पाणवठ्यावरनं इथे पाणी जावं जसं सासवडला येतं, जेजुरीला येतं, तशा प्रकारे 12 स्कीममधनं ह्या पाण्याच्या स्कीम तिथे होणार. 55 लिटर पर मानसी फिल्टर्ड पाणी त्या ठिकाणी मिळणार. प्रादेशिक योजना ज्या बंद पडल्या आपल्याकडे, पारगाव असेल, शिवरी असेल किंवा त्या ठिकाणी धनकवडी आणि पांढर असेल तर त्या योजनाही सुरू परत व्हाव्यात. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ते काम करतोय आणि ह्या योजनांना आपण सोलर बॅकअप हा अंतर्भूत करतोय जेणेकरून त्या सोलर बॅकअपमुळे त्या ठिकाणी कमीत कमी लाईट बिल येईल आणि प्रादेशिक योजना बंद व्हायला लाईट बिल हे सगळ्यात मोठं कारण असतं, ते कारण त्या ठिकाणी राहणार नाही. अशा प्रकारे ही काम आम्ही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत करतोय. असं आणखी काही गोष्टी सांगायच्यात, अगोदरच मला उशीर झाला आहे, त्यातून खूप जास्त मला वाटतं ओढलंय. आपण सगळ्यांनी काही प्रश्न आपल्या मनात असतील ते विचारायचं. तुम्ही मला म्हटले सगळेजण तुम्ही बरीच तयारी करून आलाय, कारण मीच बरेच दिवसांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय. त्यामुळे आपले जर काही प्रश्न असतील
तर ते विचारावे. आपल्याला जर व्हिडिओ बघायचा असलं तर ते अगोदर मी बघून किंवा मग प्रश्न अगोदर बघूया. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करूया. धन्यवाद. 766 कामं मंजूर केली. किती? 766 कामांमधले. आता म्हणजे नवीन डीपीडीसी आली. आता एप्रिलमध्ये मला नव्याने कामं टाकता येणार आहेत. निलेशला खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे एखाद्या काम करणाऱ्या माणसाला अडचणीत कसं आणलं जातं ना, त्याचा जिवंत उदाहरण मला तुम्हाला सांगायचं. 766 कामं पुरंदर तालुक्यामध्ये मंजूर केली. जी कामं 3 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतची आहेत. मला त्याची टोटल नाही करायची कितीची कामं आहेत. ते कामं आहेत 766. या 766 कामांपैकी केवळ 144 कामं आहेत ना, ही पूर्ण झाली आहेत. बाकी सगळी कामं पेंडिंग आहेत. काही कामं ग्रामपंचायतीवरती घेतली गेली, काही कामं काही कॉन्ट्रॅक्टरने घेतली आणि दामून ठेवली करण्यासाठी. आम्ही त्याला फॉलोअप करतोय, प्रोसेस करतोय. तुम्हालाही माहिती आहे प्रशासकीय सेवेमध्ये काय होते. परंतु मला काय म्हणायचं माहिती आहे, काही वृत्ती कशा असतात. मी त्याचा सोक्ष लावणार आहे, परंतु काही वृत्ती कशा असतात हे जिवंत उदाहरण आहे. ह्याच्याबाबत मी सविस्तर आहे ना, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून दिलं, पण ह्याची सविस्तर एक खूप छान प्रेस होईल की कशा प्रकारे ना ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एखादा निधी आल्यानंतर त्याच्यावरती राजकारण कसं होतं. का नाही आपला ग्रामीण भाग सुधारत. त्याचं सगळ्यात जिवंत उदाहरण आहे ना, हे मला आता आमदार झाल्यानंतर कळाले की नक्की काय. सासवड का बदलतंय, जेजुरी का ट्रान्सफॉर्म होतंय काही प्रमाणात. जेजुरीत पण ते आहे ग्रामीण खोमकी थोडीशी आता बदलायला लागली. परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्र का बदलत नाही ना, त्याचं खूप मोठं जिवंत कारण आहे ना मला त्या ठिकाणी खरोखर सापडलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राजकारण होतं आणि विकासाचा निधी आहे ना वर्षानुवर्ष तसं पडून जातं. वर्षानुवर्ष. तर ती कामांचा आम्ही फॉलोअप घेतोय. आज पीडब्ल्यूची बरेचसे कामं झाले, 25-15. डोंगरी आणि जनसुविधांमधले मोठ्या प्रमाणात कामं पेंडिंग आहेत. कारण काय झालेलं आहे की मधल्या काळामध्ये खूप सारे कामं हे बऱ्याचशा मंडळींनी घेतली आणि ती कामांची सुरुवातच नाही केली. कुणी -25 मध्ये घेतली, -27 मध्ये घेतली आणि जे लूपहॉल्स आहेत शासनाच्या प्रक्रियेमध्ये, काम करायचं नाही ना, काम घ्या आणि ठेवा, अशा प्रकारची प्रवृत्ती त्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी प्रामुख्याने त्याच्यामध्ये आहेत. तर